मावशी 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 अगं कशी आहेस तू? कुठं होतीस तू? मी तुला किती मिस केलं. आपलं बोलणंच नाही झालं ना मावशी. अगं पण मावशी तुझं कसलं डोसं आहे ग, म्हणजे भल्या भल्याना लोळवशील तू. ती माकड तोंडी मध्ये आली ना म्हणताना, नाहीतर तू आता तू या घराची मालकी नसतीस. त्या मास्तरनीनं राडा केला नसता ना मावशी, तर एवढं समजा काय फिसकटलंच नसतं बघ. असं वाटतं ना का तिचं थोबाड काळं करावं आणि तिला हकलून द्यावं कुठंतरी. पण मावशी अगं कसलं डोसकं होतं ग तुझं. फुल ते असं नाही का ते सस्पेन्स मूवी असतात ना तसलं. म्हणजे तू होतीस घरात पण आम्हाला कुणालाच माहित नव्हतं. मावशी कसला भारी प्लॅन होता ग तुझा. मावशी काय झालं? मनात घुसतेस हो माग. चंचे भय मावशी. हं. अगं मावशी अगं कशासाठी पैसे? काय नाही, तुझ्यावरचं प्रेम उतू जातंय आमचं. मावशी अगं माझं मी तुझ्यावर लई प्रेम आहे. म्हणजे नाही का माझ्या खऱ्या मम्मीपेक्षा मी लई प्रेम आहे माझं तुझ्यावर. आहे ना व. मग आता एक काम करायचं. बोल की मावशी, झालंच म्हणून समज. ऐक तर आधी. अगं मावशी मी नाही का तुझ्यासाठी जीव बी देऊ शकते, तू फक्त सांग. तुझा जीव घेऊन आम्ही काय करणार? जीव नग. मग मास्तरनीला हाणू काय जोड्यानं? नाही, आणायचं नाही, मग बघायचं. म्हणजे मावशी नजर ठेवायची त्यांच्यावर 24 तास, घरात बी आणि बाहेर बी. वय चालतंय. पर मावशी म्हणजे का? जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. चालेल मावशी, ठेवलं लक्ष. बित्तम बातमी देणार तुला. आणि लय महत्वाचं असेल तरच फोन करायचा, नाहीतर घरी येऊन खबर द्यायची. कळलं? वय कळलं कळलं. हं. मावशी इतके दिवस लय मिस केलं बघ तुला. तू नाही का अशी चॅलेंजिंग कामं करायला सांगते ना, ते लय भारी वाटतं. म्हणजे ते का इंग्लिश मध्ये म्हणतात तसं एकदम थ्रिलिंग वाटतं. उगा इंग्रजी फाडत बसू नगस. त्यापेक्षा आम्ही जे सांगितलंय तेवढं कर. सुनबाई लई उडायला लागल्यात, त्यांचे पंख छाटलेच पाहिजेत. वय मावशी मला बी लय राग येतो बघ तिचा. तिला काय गरज होती का असं मध्ये मध्ये घुसून गरळ वाकायची? खरेपणाचा किडा चावलाय ना हो त्यासनी. त्या काय आता गप बसतील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं तू आता एकच काम करायचंस, डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवायचंस. त्या कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात, या सगळ्याची खबर आम्हाला द्यायची. काम नीट केलंस तर अजून मिळतील. चल निघ. थँक्यू मावशी, थँक्यू थँक्यू. अधिपती भुवनेश्वरी मॅडम बाबत सगळे निर्णय इमोशनली घेतात. त्यामुळे आता त्यांना कितीही काहीही सांगितलं तरी ते पटणार नाही, चिडचिडच करणार ते. आणि आता त्यांना फक्त पुरावे दाखवायला लागतील. आता शांत बसून नाही चालणार. बजरंगला बाहेर काढण्यात भुवनेश्वरी मॅडमचा हात आहे. जर अधिपतींना पटवून द्यायचं असेल तर आता मला कृती करावी लागेल. ताबडतोब पुरावे गोळा करावे लागतील. वहिनींना फोन करते. हाँ हाँ ओंके बोल. फोन केलता. हां कुठली फाईल? हां ती नवीन प्रोजेक्टची घेऊन येतो मी. अजून काय? अरे हां ती विसरलोच होतो. ठीक आहे ठीक आहे, बरं झालं आठवण केलीस. घेऊन येतो मी. हां 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 हां.
येऊ का मी? हं. हे बघा मास्तरीनबाई, खरं सांगायचं तर आपल्यात तसा काही प्रॉब्लेम नाही. इतरांमुळे आपण आपल्यात प्रॉब्लेम होऊ द्यायला नको. आणि त्या बजाचं नाव तुम्ही काढलं की माझं डोसकं अजून फिरतंय, असं सगळं घोळून बसतो मग तो. आता मी फक्त नाव नाही काढणार आहे, खरं तुमच्या समोर आणणार आहे. आली हरदासाची कथा मूळ पदावर. कथा मूळ पदावरच होती. मला काय बोलण्यात आम्ही हरवू शकत नाही. बघा काय करायचं ते करा. ठीक. अजून एक काम करता का माझं? बोला. हे बघा, ह्या नोटा आहेत, यांना जरा गुलाल लागलाय, त्यामुळं या कोणी घेणं झालंय. बँकेत जाऊन जमा करायचे होते मला, पण या लग्नाच्या सगळ्या गोंधळामुळे मला जमलं नाही. तुम्ही आज जाऊन बँकेत जमा करता काय? आज उद्यामध्ये कधीही जावा. मी आज गेलो असतो, पण ती नेमकी आज अर्जंट मीटिंग लागली, त्यामुळे मला जाता येणार नाही. हो, देते ना मी. बँकेत जाईन ना तेव्हा करेन जमा. थँक्यू. ऑफकोर्स. हां, हे मीटिंगवाल्यांचाच फोन दिसतोय बरं का. हॅलो. हां, होय होय. मास्तरीनबाईंच्या डोसक्यात बसलंच की बजरंग आणि आईसाहेबांनी हात मिळवणी गेल्या. आता अजून कुठल्या भाषेत सांगू त्यासनी, म्हणजे त्यासनी पटल की आईसाहेब असं काहीच करू शकत नाहीत कवाच. पण माझं एक मन म्हणतंय की मास्तरीनबाई कवाच खोटं बोलणार नाहीत. खोट्याची तर चीड आहे त्यासनी. त्या म्हणत्यात त्याच्यात तथ्य असेल का नाही, पण दुसरं मन म्हणते की आईसाहेब असं करूच शकत नाहीत. आमच्या समोर त्या बजरंगला गुरावानी बदाडला होता आईसाहेबांनी. त्या कशाला असलं करतील? त्या कशाला जेलातनं बाहेर काढतील बजाला? डोसक्याचं नुसतं बुसकाट पडते राव. आंबाबाईलाच माहिती. हा वहिनी, हा, तुम्ही मला भेटू शकता का प्लीज? आज आत्ता हो काही काम होतं का? हो हो. अहो, मला जरा पुन्हा मदत हवी आहे तुमची. आपल्याला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. प्लीज प्लीज भेटाल का मला? अहो वहिनी, प्लीज वगैरे म्हणू नका, येते मी. बरं, आपल्याला जायचंय कुठे? मी तुम्हाला लोकेशन पाठवते. हां, या तुम्ही लगेच या. आणि हां, ओंकार भाऊजींना पण घेऊन या. ठीक आहे? बरं. थँक्यू थँक्यू वहिनी. बाय. ही मास्तरीन एवढ्या घाईघाईत कुठं गेली असल? आणि काम काय असेल हिचं? हिच्यावर नाही का वॉच ठेवायला पाहिजे. ही सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे. म्हणजे हिच्या खबरा मी मावशीला सांगितल्या ना का म्या माला माल. रिक्षा रिक्षा, दादा थांबा थांबा थांबा. हा आईसाहेब. काय झालं अधिपती? कुठं काय?
मग इतक्या हळू आवाजात कशा पायी बोलताय? काही टेन्शन आहे काय? सकाळी पण घाईघाईत गेलात, आम्हाला भेटला बी नाहीत. हा सकाळी जरा अर्जंटमध्ये निघून आलो, मीटिंग होती. बोला की, का कशासाठी फोन केला होता? तुमचे आभार मानायला. आभार मानायला अहो काय असं काय बोलताय परकेवानी? उगाच काय तर काय. नाही हो अधिपती, तुमचे खरंच लई ऋण आहेत आमच्यावर. ते आम्ही कसे फेडणार आम्हाला खरंच माहीत नाही. हे असं काय बोलायला लागलाय तुम्ही? ऋण, आभार. अधिपती, एकतर आमचं स्वप्न पूर्ण करायला तुम्ही आमची साथ दिली आणि काल आमच्याशी लग्न करा अशी विनंती केली त्यांना. खरंच अधिपती, तुम्ही लई करताय आमच्यासाठी, आम्ही कधीच विसरू शकत नाही. नाही, मी माझं कर्तव्य केलं आहे साहेब. तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी जेवढं केलं ना त्याच्या पुढे काहीच नाही. आणि खरं तर मी काल कमी पडलो, त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो. कारण एवढी विनंती करून बी आमच्या बापाने शेवटी काय ऐकलं नाहीच. जाऊ दे, त्यांचं सोडावं. ते येड्या डोसक्याचाच माणूस आहे तो. त्यासनी राहू दे एकट्यालाच. मला फक्त एक विचारायचं होतं तुम्हासनी. काय बोला ना. त्या बजाचं काय हो नक्की? बजरंगचं काय? नाही म्हणजे जे काय घडलं त्याच्यात तुमची काहीच चूक नाही, मला माहीतच आहे. मला फक्त एक सांगा की बजरंगचं काय नक्की, म्हणजे कसं काय कनेक्शन काय आहे काय लागेबांधे? अधिपती, असं काय विचारताय आम्हाला? म्हणजे त्याला जेल बाहेर वगैरे काढण्यात असं तुमचा काही हात नाही ना? असं का म्हणताय? नाही, राग मानू नका आहे साहेब. आणि माझा विश्वास आहेच तुमच्यावर. मला फक्त तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. विश्वास आहे असं पण म्हणताय आणि तुमच्या तोंडून ऐकायचंय असं पण म्हणता. नाही तसं नाही हो, पण मास्तरीनबाई खरंच लय हुशार आहेत. त्यांचं जजमेंट ना शक्यतो असं चुकत नाही. मग त्यांच्यावर विश्वास ठेवणार का तुम्ही? का तुमच्या बी मनात शंका आहे की बजरंगला बाहेर काढण्यात आमचा हात आहे? बजरंग ए गप ना. आवले कटाळा आलाय. सोडा ना, आज नाही सोडत मी. आज हे तोडून टाकणार. ए बजा, येड्या बिड्याचे झटके येतात का रे तुला? गप बस ना. सोडा ना मग. गप्पा बस तिकडे. हो साहेब, ऐका ना माझं. हो साहेब, हो लय कटाळा आला साहेब. मी काय सांगतो ऐकून तर घ्या साहेब. सोडा ना साहेब, येऊ दे ना बाहेर मला साहेब. बाहेर तर येतच होतास ना तू. आत बाहेर चालूच होतं तुझं सतत. टीचर मॅडम, तुम्ही इथं? मॅडम थांबा, तुम्ही कुठे चालल्यात? मला बजरंगशी बोलायचं. असं नाही बोलू शकत तुम्ही. मॅडम प्लीज, खूप महत्त्वाचं काम आहे माझं. हो, पण आता तुम्ही नाही भेटू शकत, त्याची एक प्रोसेस असते. हो बरोबर आहे तुमचं, पण माझं तुमच्या वरिष्ठांशी ऑलरेडी बोलणं झालंय, म्हणून म्हणते प्लीज. खूप महत्त्वाचं काम आहे, प्लीज. मॅडम भेटू द्या त्यांना. या. चले. अच्छा दे. टीचर मॅडम, तुम्ही इथं? मला पण तुमच्याशी जरा बोलायचं होतं. म्हणजे आता समजा ठीक आहे ना? म्हणजे काही येड्या बिड्याचे झटके वगैरे येत नाही ना तुम्हाला आता? मॅडम, मास्तरीन बजरंगला भेटायला आली इथं. त्याच्या संगत काय बोलते ही? हो, इथं ब्रेकिंग न्यूजच आहे की.
सॉरी सॉरी सॉरी. बोल. चल, खरं बोल आता. माझ्यावर सूड उगवण्यासाठी जेलमधून बाहेर आला होतास ना? मला वेडं ठरवायचं, मग वेड्यांच्या इस्पितळात भरती करायचं, हे सगळं केल्यानंतर तुझा सूड पूर्ण होणार होता, बरोबर ना? आणि हे सगळं करण्यासाठी तुला भुवनेश्वरी मॅडमनी मदत केली होती, बरोबर? हो टीचर मॅडम, काही पण काय बोलतात. भुवनेश्वरी मॅडमचा काही संबंध नाहीये. उलट उलट म्या जेलमधनं बाहेर आलोच नाही. म्या तुम्हाला दिसत होतो तो म्हणजे तुम्हाला होणारा भास आहे. ए, बास! बास झालं तुझं. खरं सांग बजरंग, हे बघ, मी तुला ही शेवटची संधी देते. तू जर आता खरं बोललास तर मी सुद्धा सगळं विसरून जाईल. मग तेच सांगतोय, विसरून जा, कारण सांगण्यासारखं काहीच नाही माझ्याकडं. खोटं बोलू नकोस. खरं सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेलमधून बाहेर काढलं होतं ना? हे बघा टीचर मॅडम, तुम्ही असं उगत मला शब्दात अडकवू नका. इकडची गोष्ट तिकडं, तिकडची गोष्ट इकडं, ह्या दोन्ही गोष्टी नाही तर भलतीकडं हे असं करू नका तुम्ही. हे बघ, जे खरं आहे ते मी तुला कबूल करायला सांगते. मी तुला शेवटचं सांगते बजरंग, खरं कबूल कर. सांग, तुला भुवनेश्वरी मॅडमनी जेल बाहेर काढलं होतं ना? बजरंग, खरं काय ते सांग. खरं सांगितलं तर वाचशील. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, खरं बोल. मी तुला शेवटची संधी देते बजरंग, मी सगळं विसरून जाईल. फक्त आत्ताच्या आत्ता खरं कबूल कर. बोल. सांगा की अधिपती, एका अट्टल गुन्हेगाराला बाहेर काढणं मग आमचा हात असल असं वाटतंय का तुम्हाला? आईसाहेब चिडू नका की तुम्ही. नाही नाही, चिडत नाही आम्ही अधिपती, पण ज्यानं तुमच्यावर हात उगारला, ज्यानं तुम्हाला इतका त्रास दिला, त्याच्याशी आम्ही हात मिळवणी करू असं वाटतंय काय तुम्हाला? हॉकीच्या स्टिकने आम्ही त्याला बडवला होता आणि आत टाकला होता, मग कशा पाहिजे त्याला बाहेर काढू आम्ही? हा, अरे तेच की मग. नाही, असं असूच शकत नाही. मी तेच म्हणलो. मी कोणाला म्हणलात? काय ते? नाही, असं असू शकत नाही हे कुणाला म्हणला? सुनबाई ना? त्यांना काही शंका आहे काय? नाही नाही, असं काय नाही. अधिपती, तुम्हाला आमच्याशी खोटं नाही बोलता येत. नाही आईसाहेब, त्यांच्या मनात रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल. हा, रिस्पेक्ट. बघितला तो काल. तर तुम्ही बी तो विषय सोडा. 4 वस्तूंची जी चूक आहे सगळी मास्तरीन बाईंची नाही. चूक बरोबर असं काय बी नसतं अधिपती. सुनबाईंना आम्ही घरातच न गाय. अहो असं नाही, तुम्ही नव्हता तेव्हा तुम्हाला शोधायला लई मदत केली मला मास्तरीन बाईंनी. नाही अधिपती, तुम्हाला काही कळत नाही. त्या आम्हाला घराबाहेर काढायलाच बसल्यात आणि तुमच्या बापाची साथ आहे त्यांना. अहो त्यांची साथ असून काय होत नसते. जे 20 वर्षात झालं नाही ते मी होऊ देणार नाही आईसाहेब. आणि तुम्ही काय त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नका. मास्तरीन बाईसने काय तुम्हाला बाहेर बीर काढायचं नाही घराच्या. गबसा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. त्या काय असं बोलल्या नाहीत आणि त्यांची काही चूक नाही आईसाहेब. कोण चूक कोण बरोबर हे आता काळच ठरवू. ठेवतो आम्ही फोन. हां. ठीक आहे टीचर मॅडम, मी समजा सगळं खरं सांगेन, पण सगळ्यांसमोर नाही. म्हणजे मी फक्त तुम्हाला एकट्यातच सांगेन. काय झालं चंचल? कशा पाय फोन करायलास? तुला सांगितलं होतं ना आम्ही, काही महत्वाचं असेल तरच फोन करायचा, नाहीतर हिथं येऊन खबर द्यायची. अगं वय मावशी, लय महत्वाचंच आहे. सांग काय ते? काय कुठं आग लागल्या का आबाळ कोसळलंय? मावशी, अगं आभाळच कोसळलंय. म्हणजे काय झालं ते सांगणारच का चंचे पटशिरी? हा, उगा टाइमपास करू नका. अगं ती मास्तरीन
त्यांचं काय? अगं ते पोलीस स्टेशन मध्ये आले बजरंगला भेटाया.